सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार तुम्हाला दिले जाऊ शकतात. क्रिएटिव्ह कामांमध्ये तुमची आवड ही जास्त वाढणार आहे. मुलांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील आणि लवकरच तुमच्या घरात मंगल कार्याचे सूर वाजू लागतील. तुमची आर्थिक स्थिती ही सुधारते, परंतु तुम्ही बचत करा. धनसंपत्तीची तजवीज करून ठेवणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी गरजेचं आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस उत्तम असून तुमच्या घरामध्ये वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या कामामध्ये प्रत्येकाची तुम्हाला साथ मिळेल. तुमची कामं पटापट मार्गी लागल्यामुळे तुमच्या मनावरील भार हलका होईल. घरासाठी भरपूर खरेदी तुम्ही करणार आहात. घरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत तुम्ही वाद घालू नका. त्यांचं मत तुम्ही ऐकून घ्या, ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आज त्यांच्या मान सन्मानामध्ये आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या बोलण्यानं आज सगळेजण प्रभावित होतील. व्यापारातील भागीदार पूर्ण तुम्हाला सहकार्य करतील. त्यामुळे तुमची एखादी नवीन डील फायनल होण्याची शक्यता आहे. तुमच्यावरचा कर्जाचा भार देखील हलका होईल. तुम्ही काम करताना मात्र सावध राहा, कारण चोरी किंवा एखादी दुर्घटना घडू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की खूप दिवसांपासून तुमचे पैसे काही ठिकाणी अडकले होते, ते आता तुम्हाला परत मिळतील. तुमच्या व्यवसायातील नवीन संबंधांमध्ये स्थिरता येईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही कामामध्ये फोकस ठेवा. संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत तुम्हाला एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. तुमच्यावरती थोडासा ताणतणाव असणार आहे, त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता, परंतु काळजी करू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की तुम्ही जवळच्या आणि इतर लोकांच्या भावना ओळखून त्यानुसार वागणार आहात. आज समोरच्या व्यक्तीचं म्हणणं तुम्ही शांतपणे ऐकून घेणार आहात. कधी कधी दुसऱ्यांचं ऐकण्यामध्ये काहीच हरकत नाही. दुकान आणि ऑफिसमध्ये देखील टीम वर्कद्वारे कोणत्याही समस्येवरती तोडगा काढण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की आज मित्रमंडळींसोबत विनाकारण तुमचा वाद आणि खर्च वाढणार आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आनंदी वातावरण निर्माण करून ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ऑफिसमध्ये देखील अचानक होणारे बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. महिला सहकारी आणि वरिष्ठ प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ते मदत करतील. त्यामुळे तुमचं टार्गेट वेळेमध्ये पूर्ण होणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मोठ्या लोकांसोबत भेटीगाठी करणं यामध्ये जाणार आहे. अचानक आणि अनपेक्षित बदलांमध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. नवीन कामामध्ये कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गंभीरपणे विचार केल्यानंतरच तुम्ही कोणताही निर्णय घ्या. तुमच्या घरामध्ये बरेच दिवसांपासून जी थांबलेली कामं आहेत किंवा तुम्ही जी पुढे ढकलत आहात अशी कामं पूर्ण करण्याचीही तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाने भरलेला असेल.
व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणाचा तरी सल्ला घेण्याची तुम्हाला गरज आहे. तसं केलं तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. मित्रांसोबत तुम्ही आज मस्त मजेमस्तीमध्ये वेळ घालवणार आहात. एकूणच काय, ऑफिस असो किंवा घर, तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र फल देणार आहे. तुमची जी काही जुनी देणी आहेत त्यातून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल. तुमच्या मनावरील भार कमी असल्यामुळे ताणतणाव कमी असेल. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. काही आवश्यक घरगुती वस्तूंची तुम्ही खरेदी करणार आहात. तुमच्या खर्चाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत तुम्ही घालवा, त्यामुळे तुमचं मन फ्रेश राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी प्रवासाचा योग असून तुमचा त्यातून फायदा आहे. मंगल कार्यामध्ये कुटुंबासोबत तुम्ही सहभागी व्हाल आणि प्रियजनांच्या भेटीमुळे तुमचं मन आनंदी होईल. कोणी तुमच्याकडे जर उधार मागत असेल तर अजिबात देऊ नका. तुमच्याकडे भरपूर कामं आहेत, त्यात फोकस करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीला राजकीय क्षेत्रामध्ये यश आहे. सक्रिय राजकारणामध्ये भाग घेण्याचे प्रबळ योग आहेत. प्रतिस्पर्धी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामात फोकस ठेवा आणि हुशारीने वागा. समाजामध्ये तुम्ही चांगल्या कार्यासाठी खर्च करणार आहात, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून तुम्ही त्यात गुंतवणूक करा. ती भविष्यामध्ये तुम्हाला लाभ देईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असून धनलाभाचा योग आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात. तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवली असेल तर ती सापडण्याचीही शक्यता आहे. तसंच खूप दिवसांपासून तुमचं पेमेंट बाकी होतं, ते तुम्हाला अचानक मिळेल. तुमच्या अफाट विचारशक्तीच्या बळावरती कोणत्याही कठीण समस्येचं समाधान करण्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.